हे गाईज, आज आपण बनवतोय कोल्हापुरी स्पेशल तांबडा पांढरा रस्सा. वाह, चिकन किती छान शिजलंय बघा. तुम्हाला हे असंच बनवायचं असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. हे चिकन असं शिजण्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये टिप्स देणार आहे. तर चला सुरू करूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं आलं, थोडासा लसूण 5 ते 6 पाकळ्या आणि एक मीडियम साईजचा कांदा, हे सगळं वाटून घेऊया. आता कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तेल थोडंसं गरम होईपर्यंत थांबूया आणि त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं आलं, लसूण आणि कांदा टाकूया. वा, अशा पद्धतीने हे तेलात थोडं भाजून घेऊया. छान असं भाजून घेऊया त्याला. आता यामध्ये टाकूया मीठ. मीठ थोडंसं जास्त टाकायचं, नंतर आपण मीठ कुठेही वापरायचं नाही आहे, त्यामुळे इथंच टाकून घेऊयात. हे बघा, हे मीठ टाकून थोडंसं हलवून घेऊयात. गॅस पूर्ण कमी करूया आणि त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं चिकन आहे मी ते ह्यामध्ये ॲड केलं. हे बघा, आणि हे चिकन असं मऊसूत शिजण्यासाठी तेलामध्ये याला पूर्ण याचं अंगचं पाणी सुटेपर्यंत ठेवायचं आहे. पाणी त्यामध्ये ॲड करायला गडबड करायची नाही. हे बघा, हे त्याला तेल सुटेपर्यंत मी थोडंसं झाकण वरच्यावर ठेवते असं, हे अशा पद्धतीनं. आणि याला त्याचं पाणी सुटेपर्यंत थांबूयात. हे बघा, त्याचं पाणी सुटलं आहे, याला अंगचं पाणी पूर्ण सुटलेलं आहे. हे इतकं पाणी सुटेपर्यंत ते थांबायचं आणि मग त्यामध्ये वरून पाणी ॲड करायचं. यामुळे आपलं चिकन मऊसूत शिजतं. हे मी पाणी ॲड केलं यामध्ये हळद नाही टाकायची, आपण पांढरा रस्सा करणार आहे त्यामुळे हळद नाही मी टाकली. जर तुम्ही फक्त तांबडा रस्सा आणि सुक्कं करणार असाल तर त्यामध्ये हळद पण टाका. बघा, अशा पद्धतीनं याला आता आपण झाकण लावून घेऊया आणि याला 1 ते 3 शिट्ट्या देऊन घेऊयात. आता त्यासाठी आपण लागणारं सगळं साहित्य बघू. पांढऱ्या रश्श्यासाठी 5 ते 6 काजू आणि थोडेसे तीळ, पांढरे तीळ घ्यायचे तिथं, आणि थोडीशी खसखस. हे सगळं पांढऱ्या रस्स्याचा मसाला आहे. हा थोडा एक 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचा आपण. यामध्ये पाणी ॲड करूयात आणि हे 15 मिनटासाठी किंवा 20 मिनटासाठी ठेवूयात बाजूला. आता दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडेसे तीळ, थोडेसे जिरे, त्यामध्ये एक बदाम फूल, एक मसाला वेलदोडा, 4 लवंग, 4 मिरे आणि दालचिनी, हे ॲड करून मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घेऊया, बारीक पावडर बनवून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीनं. आता यामध्ये ओलं खोबरं घेतलं मी इथं. ओलं खोबरं सगळं टाकून घेतलं त्यामध्ये, आणि नंतर त्यावरती थोडंसं आलं आणि लसूण. हा मसाला मी सुकं पातळ बनवण्यासाठी बनवला आहे, तांबडा रस्सा आणि सुकं चिकन. हे बघा, अशा पद्धतीनं पाणी टाकून हे बारीक करून घ्यायचं. आता त्यामध्ये अर्धा टोमॅटो आणि अर्धा कांदा. जर तुम्हाला नको असेल मसाल्यामध्ये तर हे स्किप करा, पण मी प्रत्येक वेळी वापरते. आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया त्यामध्ये, आणि ह्याची पण एक पाणी टाकून बारीक पेस्ट बनवूया. हे बघा, अशा पद्धतीने तयार झालेली आहे. हे सुक्कं आणि पातळ तांबडा रस्सा आणि सुक्कं याच्यासाठी मसाला तयार आहे. आता आपण पांढऱ्या रश्श्याची तयारी करू. यामध्ये जे काजू, खसखस आणि तीळ आपण घेतलं होतं त्याची एक पेस्ट बनवून घेऊयात दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे बघा, अशा पद्धतीनं. आता हे आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूयात. आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचं दूध काढून घेण्यासाठी 4 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, 1 हिरवी मिरची आणि ओलं खोबरं, हे मिक्सरला बारीक वाटून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीनं घेतलेलं आहे. आणि हे आता गाळून घेऊयात. मी एक बाऊल घेतलेला आहे, त्यामध्ये गाळणं आहे.
आणि हे आता आपण पेस्ट त्या नारळाचं दूध काढून घेऊयात. अशा पद्धतीने मी एक 3 ते 4 वेळा मिक्सरला पाणी टाकून बारीक करून त्याचं दूध काढलेलं आहे. आता हा चोथा उरलेला आहे. त्या चोथ्याचं तुम्ही काय करता हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी हा चोथा टाकून देते. तुम्ही याचं काय करता नक्की कळवा. हे बघा हे दूध. आता आपण जे काजू, खसखस आणि पांढरे तीळ याची पेस्ट बनवलेली ती इथं ॲड करते मी. काही लोक तेलात ॲड करतात, पण मी आधीच नारळाच्या दुधाचंच ॲड करून ठेवते. आता हे आपण बाजूला ठेवूया. आता आपण सगळ्यांना फोडणी देऊया. त्यासाठी कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर चिरून घेतले. एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया. नॉनव्हेज करताना तेल कमी वापरायचं नाही. तेल जरासं तेलाला हात रिकामा सोडायचा आपण. त्यामध्ये आपण एक अर्धा कांदा टाकलेला आहे. असा गोल्डन होईपर्यंत त्याला भाजूया. त्यामध्ये नंतर टोमॅटो टाकलेला आहे मी. टोमॅटो इथं स्किप केलं तरी चालेल. मला सुक्यामध्ये टोमॅटो आवडतं म्हणून मी टाकते. हे बघा हे भाजून घेतलं. यामध्ये हळद टाकूया, कारण आपण शिजवताना हळद टाकलं नव्हतं चिकन शिजवताना. आणि त्यामध्ये आपण जे सुक्या पातळसाठी मसाला बनवून घेतला आहे त्याचे 3 चमचे यामध्ये ॲड केले मी. हे बघा हे आता हे छान असं तेलामध्ये भाजून घेऊया त्याला. अशा पद्धतीने भाजून घेतलं. आता यामध्ये कोल्हापुरी चटणी 2 चमचे टाकून घेऊयात. ही पण अशी तेलात चांगली भाजून घेऊया त्याला अशा पद्धतीनं. आणि यामध्ये आता आपण ॲड करूया चिकन स्टॉक थोडासा. चिकन शिजवून घेतलेलं पाणी घालून थोडंसं हे करायचं, हलवायचं ते. आणि त्यामध्ये आता आपण शिजलेलं चिकन टाकून घेऊयात. यामधून मी एक ग्लासभर चिकन स्टॉक बाजूला काढून ठेवला आहे पांढऱ्या रश्श्यासाठी. हे बघा हे चिकन सगळं ॲड करून हे असं तेलात भाजून घेतलं छानसं. मऊ शिजलेलं आहे चिकन. आता यावर कोथिंबीर टाकूया. भाजलेलं आहे मसाला वगैरे सगळं. आता आपण गॅस बंद करून उतरून घेऊयात कढई. आता तांबड्या रश्श्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल घेऊया. इथंही तेल थोडंसं जास्त घातलं आहे मी. आणि उरलेलं सगळं वाटण यामध्ये घालून घेतलं. हे पण तेलात छानसं भाजलं. त्यामध्ये पण मी हळद ॲड केली आणि कोल्हापुरी चटणी 2 चमचे. ही पण आता आपण तेलात छानशी अशी भाजून घेऊयात. सुंदर असं भाजून झालेली आहे. आता त्यामध्ये थोडंसं चिकन स्टॉक टाकलेलं आहे मी आणि थोडं थांबून तेही जरासं त्याला तेल सुटेपर्यंत थांबून त्यामध्ये राहिलेलं सगळा चिकन स्टॉक ॲड केला मी. हा चिकन स्टॉक ॲड करायच्या आधी मी थोडासा ग्लासभर काढून ठेवला आहे पांढऱ्या रश्श्यासाठी. आता इथं थोडंसं मीठ टाकून घेऊयात. आता याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये कोथिंबीर ॲड केली. आता आपला तांबडा रस्साही तयार आहे. हे बघा अशा पद्धतीनं मसाला थोडा कमी वापरायचा म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही. हे बघा मी यामध्ये कोणताही गरम मसाला टाकलेला नाही आहे. आता पांढऱ्या रश्श्यासाठी एका पातेल्यामध्ये तेल घेतलं मी. त्यामध्ये तमालपत्री 2, त्यामध्ये 1 मिरची, 1 बदाम फूल आणि हिरवा वेलदोडा असे 2 टाकून घेतलेले आहेत. हे थोडंसं भाजल्यानंतर त्यामध्ये चिकन स्टॉक ॲड करूया. हे बघा असा चिकन स्टॉक ॲड केला आणि त्याला उकळी येईपर्यंत थांबूया. काही लोक आधी नारळाचं दूध ॲड करतात, पण ते खराब होण्याची शक्यता आहे म्हणून मी आधी चिकन स्टॉक ॲड करते. तो उकळल्यानंतर मग गॅस बारीक केला इथं मी. आणि आता नारळाचं दूध हे सगळं आपण एकत्र करून ठेवलेलं काजू वगैरे ते यामध्ये ॲड केलं. हे बघा इथं आपला पांढरा रस्सा बनवून तयार आहे. ह्याला उकळी येऊ द्यायची नाही. आपण ताकाची जशी कढी करतो त्याला तसं हे करून घ्यायचं. ढवळत राहायचं नेहमी सारखं. त्याला उकळी आली की ते खराब होण्याची शक्यता आहे. आपली ताकाची कढी कशी फुटते तसं फुटण्याची शक्यता आहे. म्हणून यामध्ये मीठ पण ॲड केलं मी चवीपुरतं. बघा अशा पद्धतीनं आपला पांढरा रस्सा तयार आहे. वा सुंदर वास सुटला आहे. मी तांदूळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, भात, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा आणि चिकन सुक्कं बनवून तयार केलेलं आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा. हे बघा अशा पद्धतीनं ताट तयार आहे. नक्की बनवा.